हॅलो एव्हरीवन. तर आपला ब्लाऊज मास्टरी क्लास सुरू आहे आणि त्यामध्ये आपण डीप नेक ब्लाऊज शिकत आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण मागच्या भागाचं पूर्ण मार्किंग केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बघा, ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. नेक लूज होणं, शोल्डर खाली वळणं, आर्महोल मध्ये क्रीज येणं. तर असे प्रॉब्लेम होऊ नयेत म्हणून आपल्याला काही फॉर्म्युले वापरावे लागतात, काही सूत्र वापरावे लागतात, काही चार्ट बघावे लागतात. तर ते सगळे चार्ट, जसं की आपण हा आर्महोलचा चार्ट आहे, तर हा मुंड्याचा चार्ट आहे, तर त्याचं मार्किंग कसं करायचं. तर हे असे शोल्डर मायनस चार्ट आहेत, तर हे कसे वाचायचे हे पण आपण अगदी डिटेलमध्ये मागच्या पार्टमध्ये आपण शिकलो होतो. आजच्या पार्टमध्ये आपण पुढच्या भागाचं पूर्ण मार्किंग शिकणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण बॉडी मेजरमेंट सुद्धा कसं घ्यायचं आहे ते बघितलेलं आहे. तर ज्यांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही त्यांनी याच्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि त्याच मापांवरून आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करणार आहोत. तर बघा, हा आपला पाठीमागचा भाग आहे, याच ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आहे. याचं संपूर्ण मार्किंग आपण पार्ट 1 मध्ये शिकवलेलं आहे. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग कसं करायचं हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला दुसरा कार्डशीट पेपर घ्यावा लागेल किंवा मग तुम्ही त्याच पेपरवरती तुम्हाला ह्या साईडला आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. तर त्यासाठी आपण पेपर जो आहे तो फोल्ड करूयात आणि ही बंद बाजू आपल्याकडे ठेवूयात आणि ही जी ओपन साईड आहे ते आपण समोरच्या बाजूला ठेवूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथं वरच्या साईडला एक सरळ लाईन ओढून घ्यायची. फुल शोल्डरचं अर्ध करायचं आहे, म्हणजेच आपली फुल शोल्डर आहे 15 इंच, तर त्या 15 इंचाचं आपल्याला अर्ध करायचं आहे. तर बघा, 15 इंच आहे तर 15 इंचाचं आपल्याला अर्ध करायचं आहे. तर 15 इंचाचा अर्ध आपलं होतं 7.5 इंच. तर ते 7.5 इंच आपल्याला बंद बाजूकडून पुढच्या बाजूला मार्किंग करायचं आहे. म्हणजेच टेप जो आहे तो इथं मी 7.5 वरती पकडलेला आहे आणि मी पुढच्या साईडला मार्किंग करते. शोल्डरचा अर्ध करून इथं मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. तर हे 2.5 इंचाचं मार्किंग सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. सगळ्यांनी तुमची कुठलीही साईज असू द्या, तुम्हाला 2.5 इंचाचं मार्किंग करायचं कंपल्सरी आहे. फुल शोल्डरचं जे मार्किंग केले मी, तर तिथं तुम्हाला तुमच्या फुल शोल्डरचा अर्ध करून मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला जे फुल शोल्डरचं मार्किंग केले आपण, त्याच्या खाली आपल्याला 1 इंच मार्किंग करायचंय आणि हे 1 इंच मार्किंग पण सगळ्या साईजसाठी फिक्स आहे. तुमची कोणतीही साईज असू द्या, 1 इंच मार्किंग पण तुम्हाला फिक्सच करायचंय. त्याच्यानंतर हे 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंचाचं मार्किंग दोन्ही पॉइंटला लक्षात घेता आपल्याला इथं एक क्रॉस लाईन ओढायची. याच्यानंतर आपल्याला इथं आर्म होलचं मार्किंग करायचं असतं. तर ते आर्म होलचं मार्किंग म्हणजेच मोंड्याचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला एक चार्ट बघायचा असतो, नेक आर्म होल मार्क. तर हा चार्ट आहे. चार्ट मध्ये आपल्याला आपली चेस्ट शोधायची आहे. तर या ठिकाणी माझी चेस्ट आहे 34.5. तर माझी 34.5 या ठिकाणी येते. तर 34.5 बरोबर 6.25 आहे. म्हणजेच मला मार्किंग किती करायचंय, 6.25. तर तुम्हाला तुमची चेस्ट शोधायची आहे, कुठं आहे. जर तुमची चेस्ट कुठे आहे ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्या समोर जे मार्किंग केलेलं आहे तर ते मार्किंग तुम्हाला आर्म होलच्या मार्किंगच्या जागी करायचं आहे. तर या ठिकाणी आपली 34.5 चेस्ट असल्यामुळं आपलं मार्किंग किती आहे, 6.25. तर हा जो चार्ट आहे तो आर्म होल मार्किंगचा चार्ट आहे. तर ह्या चार्टचा तुम्हाला असे 2 चार्ट आहेत. एक डीप नेकचा आहे, डीप नेक आर्म होल मार्क. ज्यावेळेस तुमच्या ब्लाऊजचे दोन्ही गळे डीप असतात तर त्यावेळेस तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या ब्लाऊजचे दोन्ही गळे हे पॅक असतील, जर तुमच्या ब्लाऊजचा गळा पॅक असेल तर तुम्हाला पॅक नेक आर्म होल मार्कचा चार्ट बघायचा आहे. चार्ट बघायचा अगदी सोपा आहे. तुम्हाला फक्त तुमची चेस्ट चेक करायची, चेस्ट किती आहे ते बघायचे आणि त्या चेस्टच्या समोर तुमचं किती मार्क आहे तर ते मार्किंग तुम्हाला आर्म होल मार्किंगच्या जागी करायचं आहे. तर आता आपला डीप नेक चालू आहे, डीप नेकचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे आपण हा चार्ट बघूयात. आणि 34.5 चेस्ट असल्यामुळे 6.25 माझं मार्किंग आले. तर हे 6.25चं मार्किंग आपल्याला हे जे क्रॉस लाईन हे 1 इंच डाऊन जे मार्किंग केले आपण, तिथून खाली तिथं असं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 6.25 म्हणजे 6च्या वर 2 लाईन, 6.25 वरती मी मार्किंग केले आणि आता मी तिथे एक सरळ लाईन ओढणार आहे. तर ही झाली आपली चेस्ट लाईन. ह्या लाईन वरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचंय. तर हा भाग जो आहे तो आपला पुढचा भाग आहे. आपण या ठिकाणी पुढच्या भागाचं मार्किंग करत आहोत.
तर पुढच्या भागाचं मार्किंग करत असताना आपल्यावरती काय करायचंय, चेस्ट मध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायचंय. लुजिंग म्हणजेच 1.5 इंचाचं लुजिंग ऍड करायचंय आणि मग त्याला डिवाइड 4 करायचंय. तर हा जो आहे तो डीप नेक ब्लाऊजच्या पुढच्या भागाचं मार्किंग करायचा फॉर्म्युला आहे. तर बघा आपण काय केलं होतं, पाठीमागच्या भागामध्ये आपण ह्या लाईनवरती छातीचं माप टाकताना छातीचा 4था भाग केला होता डायरेक्ट. त्याच्या पाठीमागच्या भागात आपण कुठलीही लुजिंग ऍड केलेली नव्हती. पण आता आपल्या पुढच्या भागामध्ये आपल्याला 1.5 इंच लुजिंग ही ऍड करावी लागते. आपली चेस्ट किती आहे, 34.5 आहे, 34.5. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच वाढवायचंय, म्हणजेच लुजिंग ऍड करायचे. तर 1.5 इंच म्हणल्यावर हे 1 इंच आणि हे अर्धा इंच असं म्हणून आपण 1.5 इंच ऍड केलं तर आपलं 36 आलंय. आणि आता 36 आल्यानंतर आपल्याला त्याला 4था भाग करायचा आहे त्याचा. म्हणजेच मी टेप कितीदा फोल्ड करणार, 2दा फोल्ड करणार, 1दा आणि हे 2दा. तर अशा प्रकारे आपण 4था भाग केला त्याचा, 1 2 3 4. तर अशा प्रकारे टेप फोल्ड करून कितीवरती आपलं टेप फोल्ड झालेला आहे. तर या ठिकाणी आपला 9 वरती टेप फोल्ड झालेला आहे. तर आपल्याला हे 9 जे मार्किंग आहे ते आपल्याला बंद बाजूकडून ह्या चेस्ट लाईन वरती आपल्याला 9चं मार्किंग करायचं आहे. तर आपण छातीचं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 1.5 इंच शिलाई माया ठेवूयात, शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच, 2 इंच, 1 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आर्म होलचा आकार देण्याचा, मोंड्याचा आकार द्यायचा आहे. पण त्याच्या पण आधी ज्यावेळेस आपला डीप नेक असतो तर त्यावेळेस आपल्याला डीप नेक मध्ये बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. तर नेक लूज होणं, शोल्डर खाली वगळणं, तर ते होऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी शोल्डर मधून मायनस करायचं असतं. तर ते शोल्डर मायनस कसं करायचं हे आता आपण बघूयात. तर शोल्डर मायनस बघण्यासाठी आपल्याकडे असे 6 चार्ट आहेत आपल्याकडे. तर शोल्डर मायनस चार्ट वाचण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात आधी आपल्याकडे तयार शोल्डर, रेडी शोल्डरचं माप असणं गरजेचं आहे. रेडी शोल्डर, परत नेक शेप म्हणजेच गळ्याचा आकार, आणि नेक डीप म्हणजे तुमच्या गळ्याची उंची. तर बघा आपली रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. ज्यावेळेस आपण अंगावरचं माप घेतो त्यावेळेस आपण ही सगळी मापं घेतलेली असतात, पण आपल्याला फक्त ते वाचून इथं सेपरेट लिहायचे आहेत. तर रेडी शोल्डर आहे आपल्या 2.5 इंच. गळ्याचा आकार आहे आपला, पुढच्या गळ्याचा आकार आहे आपला स्वीट हार्ट गळा. पुढच्या गळ्याची उंची आहे आपली 5.5 इंच. तर अशा प्रकारे 1 2 3 ही 3 मापं असली का आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय बघायचं आहे, रेडी शोल्डर आपली 2.5 इंच आहे. तर बघा या चार्ट वरती आपल्याला सगळ्यात वरती इथं आपल्याला रेडी शोल्डर म्हणून लिहिले. तर रेडी शोल्डर 1 इंच किंवा 1.25 इंच असेल तर आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. जर तुमची रेडी शोल्डर 1.5 इंच ते 1.75 असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. जर तुमची रेडी शोल्डर 4, 4.25, 4.5 असेल तर हा चार्ट बघायचा. रेडी शोल्डर तुमची 3, 3.25, 3.5, 3.25 असेल तर हा चार्ट बघायचा आहे. त्याच्यानंतर 2, 2.25, 2.5, 2.75 असेल तर हा चार्ट बघायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमची शोल्डर अर्धा इंच, 0.75 असेल तर हा चार्ट बघायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आधी आपल्याला आपली शोल्डर चेक करायची आहे किती आहे आणि मग त्याच्यानुसार आपल्याला हा चार्ट सिलेक्ट करायचा आहे. तर आपली शोल्डर आहे 2.5 इंच, तर आपल्याला हा चार्ट सिलेक्ट करावा लागणार आहे. बघा 2, 2.25, 2.75 म्हणजे आपला जो गळा आहे तो ह्या चार्ट मध्ये येणार आहे, म्हणून आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण ही साईडला काढून ठेवू. ह्या चार्टचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. कारण सगळ्या डीप नेक मध्ये आपल्याला ह्या सगळ्या चार्टचा वापर करूनच मायनस करायचा आहे. कुठलाही डीप नेक ब्लाऊज असू द्या, आपल्याला हे चार्ट वाचून आपल्याला मायनस करायचा आहे. तर त्याच्यानंतर बघा आपल्याला कसं, आता आपण हा चार्ट सिलेक्ट केलाय तर ह्या चार्ट मध्ये आपल्याला सगळ्यात आधी आपल्या गळ्याचा आकार कुठला आहे बघायचा आहे. तर आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो स्वीट हार्ट नेक आहे, म्हणजेच हा इथं आहे. इथं ह्या साईडला सगळे आपल्या गळ्याचे आकार दिलेले आहेत. आजच्या ब्लाऊजच्या गळ्याचा आकार आहे स्वीट हार्ट गळा. तर आपल्याला ही लाईन चेक करायची. म्हणजे नंतर ही लाईन सिलेक्ट केल्यावर आपल्याला गळ्याची उंची बघायची, नेक डीप बघायचं आहे किती. तर हे वरच्या बाजूला आपले नेक डीप दिलेले आहेत, इथं परत त्याच्यानंतर नेक डीप ह्या साईडला वरच्या लाईनला सगळे आपले नेक डीप दिलेत. तर आपला नेक डीप जो आहे गळा स्वीट हार्ट नेक आणि 6.5, तर आपला पुढचा गळा आहे तो 6.5 आहे. तर मग आपण कुठं चेक करणार, आपला बघा या साईडला इथं स्वीट हार्ट नेक म्हणल्यावर आपली ही लाईन आहे,
तर ह्या लाईन मध्ये आपल्याला 6.5 कुठे येते चेक करायचे. 6 ते 6.75 म्हणजे आपलं ह्या लाईन मध्ये येते. तर आडवी ही लाईन आणि उभी ही लाईन म्हणजे आपलं कुठं मॅच होते, तर 1.5 इंचावरती आपलं मॅच होते. तर म्हणजेच आपल्याला मायनस किती करायचं आहे, आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं आहे. तर हे 1.5 इंच कशातून मायनस करायचं तर ते आपण बघूयात आता. तर आता मायनस करून आपलं उत्तर आलेलं आहे -1.5 इंच. चार्ट मध्ये बघून आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. तर हे जे उत्तर आहे तर ते आपल्याला आपल्या फुल शोल्डर मधून वजा करायचंय. फुल शोल्डर वजा 1.5 इंच करायचंय. तर कसं करणार आपण, तर आपली फुल शोल्डर किती आहे इथं आहे. आपण अंगावरचं माप घेताना फुल शोल्डर घेतली होती, तर आपली फुल शोल्डर आहे 15 इंच. तर तुम्हाला पण तुमची फुल शोल्डर चेक करायची आहे आणि तुम्हाला पण असंच पद्धतीने तुमचा गळा कुठला आहे, गळ्याची उंची किती आहे हे बघून, तुमची रेडी शोल्डर तयार शोल्डर किती आहे हे बघून चार्ट सिलेक्ट करायचा आहे. त्या चार्टमध्ये तुम्हाला मायनस किती होते ते शोधायचे आणि शोधल्यानंतर ते मायनस जे होणार आहे तर ते आपल्याला फुल शोल्डर मधून वजा करायचे. म्हणजे तुम्हाला तुमच्या शोल्डर मधून वजा करावं लागणार आहे. तर आता माझी फुल शोल्डर आहे 15 इंच. तर 15 इंच मधून मी आता 1.5 इंच वजा करणार आहे. वजा करणार आहे म्हणजे कमी करणार आहे. 15तून 1 आणि अर्धा म्हणजे 1.5 इंच वजा केलं मी तर 13.5 आलं. तर आता ह्या 13.5चं आपल्याला अर्ध करायचंय. तर ह्या 13.5चं आता आपण अर्ध केलं तर किती आलं, 6.75 आले. 6.75. तर हे 6.75 आपल्याला बंद बाजूकडून ह्या क्रॉस लाईन वरती मार्किंग करायचे. तर कसं करणार मी, तर 6.75 मी ॲक्युरेट बंद बाजूला ठेवणार इथं. ह्या पद्धतीनं 6.75 वरती मी टेप ठेवणार आहे इथं आणि समोर ह्या क्रॉस लाईन वरती जिथं टेप आपला जातोय तिथं मी मार्किंग करणार केले. तर सेम हेच मार्किंग आपल्याला चेस्ट लाईन वर पण करायचं आहे 6.75. तर मी इथं 6.75 वरती टेप ठेवलाय आणि चेस्ट लाईन वरती मी मार्किंग करते. तर आता हा पॉइंट आणि हा पॉइंट या दोन्हीला धरून आपल्याला एक लाईन ओढायची. तर ह्या अशा प्रकारे लाईन ओढलेली आहे. तर हे आपलं पुढच्या साईड सगळं मायनस झालेलं आहे. तर आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार देण्यासाठी इथं क्रॉस मार्क करावा लागतो. तर तो क्रॉस मार्क करण्यासाठी पण हा चार्ट आहे. हा पण चार्ट तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. छोटा, अगदी छोटासा चार्ट आहे हा. तर बघा, जर तुमची छाती 40 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला पुढच्या भागाचं मार्किंग 0.75 आणि मागच्या भागाचं मार्किंग 0.75च्या वर एक लाईन. आणि जर छाती तुमची 40 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला पुढच्या भागाचं मार्किंग 1 इंच आणि पाठीमागच्या भागाचं मार्किंग 1 इंचाच्या वर एक लाईन असं करायचं. तर आता आपली छाती जी आहे ती 34.5 आहे म्हणजे 40 पेक्षा कमी आहे. तर 40 पेक्षा कमी म्हणल्यावर आपल्याला ही वरच्या 2 मार्किंग करायचे. तर आता त्यातलं पण आपला पुढचा भाग चालू आहे म्हणजेच आपल्याला पुढचं मार्किंग किती करायचंय 0.75. जर आपला मागचा भाग चालू असता तर आपल्याला 0.75च्या वर एक लाईन करावं लागलं असतं. तर आता आपण या ठिकाणी 0.75 हे मार्किंग करूत. 75 कसं करणार, तर 0.75 म्हणजेच 1 पासून अर्धा इंचच्या वर 2 लाईन म्हणजे 0.75. तर हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला ही जी स्ट्रेट लाईन आपण ओढून घेतली तर ह्या स्ट्रेट लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं म्हणजे मध्य काढायचंय. तर तो कसा काढणार, आपण असा टेप फोल्ड करणार आहे मी. असा टेप फोल्ड करून इथं मी मार्किंग करणार आहे म्हणजेच आपण ह्या रेषेचा मध्य पॉइंट काढला म्हणजे सेंटर पॉइंट काढला. तर आता ह्या सेंटर पॉइंट वरती आपल्याला आतल्या बाजूनी 0.25 आतल्या बाजूने मार्किंग करायचंय इकडच्या बाजूने. तर टेप कुठलीही पण मोठी लाईन आपण ह्या लाईनला मॅच करायची. 1 आणि 2 म्हणजे 0.25 मार्किंग करायचंय. आणि आता हे मार्किंग ह्या लाईनला असंच अटॅच करत आपल्याला ह्या पॉइंटला हे तिन्ही पॉइंट पकडून आपल्याला इथं मोंड्याचा आकार द्यायचा आहे. तर तो कसा द्यायचा, तर त्याच्यासाठी आपण फ्रेंच कर्व वापरूयात. तर तो ठेवताना, आकार देताना ठेवताना कसा ठेवायचा, हा जो राऊंड शेप आहे तर तो आपल्याला चेस्ट लाईन जवळ ठेवायचा आहे. आणि हे जे टोकाचं हे जे पॉइंट आहे तर ते आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचंय आणि आकार द्यायचा आहे. तर सगळ्यात आधी तुमचे तिन्ही पॉइंट मिळून जर अशी लाईन ओढता येत नसेल, मॅच होत नसतील, तर आधी 1, 2, 3 हे 3 पॉइंट पकडून आपण एक लाईन आकार देऊन घेऊ. तर ह्या पद्धतीने बघा, फ्रेंच कर्व तुम्हाला जसा सेट होईल तर तुमच्या पॉइंट नुसार सेट करायचा आहे. आणि हे जे मार्किंग आहे ते आपले फक्त हे चेस्टचं मार्किंग केले त्याच्या पुढे गेलं नाही पाहिजे, त्याच्या आतल्या बाजूलाच मॅच झालं पाहिजे. बघा या ठिकाणी आपलं इथं पण मॅच झालंय, इथं पण मॅच झालंय आणि ह्या लाईनला पण मॅच झालंय. तर आता आपण इथं तिन्ही पॉइंटला पकडून आपण इथे एक आकार देऊन घेऊत आधी. आता एवढा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला हा पॉइंट
ह्या पॉइंटला मॅच करायचंय। तर मी हा फ्रेंच कर्व या ठिकाणी सेट करणार आहे। बघा तुम्ही असा जर मी सेट केला तर इथं आपला मॅच होत नाहीये, तर मी थोडा थोडा खाली येणार आहे, खाली खाली येत येत मी अशा प्रकारे सेट करणार आहे आणि असं सेट झाल्यानंतर मी असं जोडून घेणार। तर बघा आपल्याला इथं जो आहे तो असं पॉइंट झाला नाही पाहिजे, थोडासा जरी पॉइंट झालेला असेल तर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी आकार द्यायचा आहे, राऊंड शेप द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर आपल्याला डीप नेक असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वरच्या बाजूने मायनस करायचं आहे। तर ते मायनस कसं करायचं, तर ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत म्हणजे वरच्या सरळ लाईन पर्यंत जेवढं अंतर आहे तर ते आपल्याला मोजायचंय किती आहे। तर बघा या ठिकाणी किती आहे, 1 इंचाला 1 लाईन कमी आहे, म्हणजेच 0.75च्या वर 1 लाईन आहे। तर तेवढंच मार्किंग आपल्याला ह्या लाईन पासून खाली करायचंय। 1 इंचाला 1 लाईन कमी आहे म्हणजेच इथं येते। तर आता हा पॉइंट आणि हा पॉइंट दोन्ही पॉइंटला पकडून 1 लाईन ओढायची। तर तुमचा कुठलाही डीप नेकचा ब्लाउज असू द्या, पुढचा असू द्या, पुढचा भाग असू द्या, मागचा भाग असू द्या, आपल्याला हे वरून मायनस कंपल्सरी करायचं आहे सगळ्यांनी, सगळ्या साईजवाल्यांनी। तुमची कोणतीही साईज असू द्या, डीप नेक ब्लाउज मध्ये आपल्याला आता जे आपण मायनस केलं तर ते सगळ्यांनी कंपल्सरी करायचं आहे। बघा हे जे मार्किंग करत असताना मी ज्या ज्या ठिकाणी मी माझं माप यूज करत आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं माप यूज करायचं आहे। आणि जे मार्किंग फिक्स सगळ्यांसाठी आहे तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगते की हा पॉइंट जो आहे हे मार्किंग सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, फिक्स आहे। तर तुम्हाला तुमच्या मार्किंगनुसार, तुमच्या अंगावरच्या मापानुसार तुम्हाला मार्किंग करायचं आहे। जसं मी इथे या ठिकाणी माझ्या मापानुसार मी मार्किंग करते, तर तुमची कुठलीही साईज असू द्या ह्या पद्धतीनेच तुम्हाला मार्किंग करायचंय। तर त्याच्यानंतर आपण हे जे 2.5 इंचाचं मार्किंग आणि 1 इंच डाऊन जे आपण मायनस केलेली शोल्डर जे आहे तर त्याचं आपल्याला सेंटर काढायचंय। 2.5 इंचाचं मार्किंग आणि मायनस केलेली शोल्डर आणि ही क्रॉस लाईन, ही जी तिरकी ही जी क्रॉस लाईन आहे ना, तर ह्या क्रॉस लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे। तर सेंटर कसा काढणार, ह्या मायनस केलेल्या शोल्डर पासून 2.5 इंचापर्यंत आपण असा टेप फोल्ड करू आणि अशा प्रकारे फोल्ड करून इथं मी मार्किंग केले। आता हे जे मार्किंग केले तर तिथं मी टेप ठेवणार आहे असा सरळ, त्या पॉइंट जवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि असं खालच्या बाजूला जाऊ द्यायचं आहे सरळ। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे। आपला पुढच्या गळ्याचं मार्किंग किती आहे, तर आपला पुढचा गळा आहे 6.5 इंच, तर आपल्याला 6.5 वरतीच मार्किंग करायचं आहे। त्याच्यामध्ये एक काहीच वाढवायचं पण नाही आणि कमी पण करायचं नाही। जेवढा आपला पुढचा गळा आहे आपण अंगावरचं माप घेताना जेवढा घेतलाय तेवढाच मार्किंग आपल्याला इथं करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचंय। तर आपण अंगावरचं माप घेत असताना शोल्डर ते अपेक्सचं पण मार्किंग माप घेतलं होतं, तर ते आपल्याला बघायचंय किती आहे। तर आपलं बघा शोल्डर ते अपेक्सचं माप आहे माझं 9 इंच, इथं तुम्हाला तुमचं माप घ्यायचंय। शोल्डर ते अपेक्स 9 इंच। बघा बऱ्याच जणांना अपेक्स म्हणजे माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी ही आपली बॉडी आहे, तर ही जी आहे ती आपली कंबर आहे आणि त्या ठिकाणी आपले जे चेस्ट आहे, तर हा जो चेस्टचा जो पॉइंट आहे आपला तर त्याला अपेक्स पॉइंट म्हणायचं, अपेक्स पॉइंट। आणि शोल्डर ते अपेक्सचं माप म्हणजे आपलं ह्या शोल्डर पासून ते अपेक्स पॉइंट पर्यंतचं जे माप आहे तर त्याला शोल्डर ते अपेक्स माप म्हणायचं। आपण अंगावरचं माप घेत असताना शोल्डर पासून अपेक्स पर्यंतचं जे माप घेतलं होतं तर ते माप आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। आणि अपेक्स टू अपेक्स म्हणजे हा अपेक्स पॉइंट ते हा अपेक्स पॉइंट, तर ह्याला अपेक्स टू अपेक्स म्हणायचं, अपेक्स टू अपेक्स। आणि शोल्डर ते अपेक्स म्हणल्यावर शोल्डर पासून अपेक्स पॉइंट पर्यंत। तर या ठिकाणी आपलं शोल्डर ते अपेक्स मार्किंग आहे, माप आहे, तर ते 9 इंच आहे माझं। तर तुम्हाला तुमचं मार्किंग करायचं, तर 9 मध्ये आपल्याला तर शोल्डर ते अपेक्स मार्किंग मध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। तर मी माझं 9 इंच आहे तर मी 9.5 इंचावर मार्किंग करणार आहे। तुम्हाला तुमचं शोल्डर ते अपेक्सचं मार्किंग करायचं, जर 10 असेल तर 10.5, 11 असेल तर तुम्हाला 11.5 वर मार्किंग करायचंय, म्हणजेच आपल्याला अर्धा इंच वाढवायचंय त्याच्यात केलं। त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे। आपली पुढची पूर्ण उंची ब्लाउजची किती होती, 15 इंच होती, तर 15 मध्ये आपल्याला पूर्ण 1 इंच वाढवायचंय, 1 इंच वाढवून मार्किंग करायचंय। तर माझी पुढची उंची 15 आहे तर मी या ठिकाणी 16 वरती मार्किंग करते। तर आता 1, 2 आणि 3 हे जे मार्किंग आपण केलेले आहेत तर तिथं आपण लाईन ओढून घेऊ। तर सगळ्यात आधी हे गळ्याचं मार्किंग आपण केलं इथं, तर तिथं पण एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊ। त्याच्यानंतर हे आपण अपेक्स पॉइंटचं मार्किंग केले,
तर आपण इथं अपेक्स पॉइंटची पण लाईन ओढून घेऊ आणि त्याच्यानंतर इथं आपण पूर्ण उंचीचं मार्किंग केले, तर तिथं पण आपण एक लाईन ओढून घेऊ. झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आपला हा जो गळा आहे तो गळा चेक करायचा एकदा, जसं आपण पाठीमागच्या भागामध्ये केलं होतं त्याचप्रमाणे हे गळ्याचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे जी चेस्ट लाईन आहे तिथून वरती आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करायचंय आणि हे मार्किंग या मार्किंग जवळ आपल्याला अशी पट्टी आडवी ठेवायची आणि आपल्याला चेक करायचंय की आपलं गळ्याचं जे मार्किंग आहे हे गळ्याचं मार्किंग, तर हे गळ्याचं मार्किंग आपलं ह्या पट्टीच्या वरच्या बाजूला आहे का पट्टीच्या खालच्या बाजूला आहे ते बघायचंय. तर या ठिकाणी माझं गळ्याचं मार्किंग पट्टीपासून खाली आहे, म्हणजे कमरेच्या बाजूला आहे, उजव्या हाताला आहे. तर मी काय करणार, वरच्या बाजूने अजून 0.25 मी मायनस करणार आहे. जर तुमचा गळा ह्या पट्टीच्या वरती आला असेल तर तुम्हाला या ठिकाणी मायनस करायचं नाहीये. पण जर आता या ठिकाणी माझा गळा जो आहे तर ह्या पट्टीच्या खाली आहे, म्हणून मी आता या ठिकाणी अजून 0.25 मायनस करणार आहे. तर कसं करणार आहे, 0.25 म्हणजे 2 रेषा फक्त टेपवरच्या 1 आणि 2 दोनच लाईन. तर मी तसंच मार्किंग करणार आहे 1 2 आणि मी इथं अजून 0.25 मायनस करणार आहे. या ठिकाणी मी आणखी 0.25 मायनस केले. त्याच्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डरचं माप टाकायचंय. तर आपली रेडी शोल्डर किती आहे, 2.5 इंच आहे. तर रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, तर त्या 2.5 इंचामध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचे, तर 3.5 इंच. तर तिथं मी 3.5 इंचावर मार्किंग करते. ह्या शोल्डर पासून आतल्या बाजूला आपल्याला मोजायचे इंच. तर आता मला चेक करायचंय हे माझं मार्किंग किती राहिले. तर किती राहिलंय, बरोबर 3.5 इंच राहिले. तर मी करेक्ट 3.5 इंच पण ठेवू शकते. इथं गळ्याची जी लाईन आपण ओढली तर त्या लाईनवरती मी 3.5 इंच पण ठेवू शकते, किंवा मी त्याच्यामध्ये 0.25 अर्धा इंच वाढवू पण शकते. जर मला गळा जो आहे तो असा पसरून पाहिजे असेल तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून पण घेऊ शकते. पण आता या ठिकाणी मी इथं जेवढं मार्किंग आहे तेवढंच मार्किंग मी इथं केलेलं आहे आणि आता हे 2 पॉइंट मिळून मी एक लाईन ओढणार आहे. तर अशा प्रकारे मी हा इथं एक बॉक्स तयार झाले आहे. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर आजचा आपला गळ्याचा आकार आहे तो स्वीट हार्ट गळा आहे. तर स्वीट हार्ट गळा तर मी असा डायरेक्ट पण देऊ शकते, पण ज्यांना आकार देण्यासाठी अवघड जातं, ज्यांचा हात वळत नाही, तर त्यांच्यासाठी आता इथून पुढची पद्धत आहे. तर ती त्यांच्यासाठी गळा काढायला सोपा जावा म्हणून मी या ठिकाणी ट्रिक सांगत आहे. जर तुम्हाला स्वीट हार्ट गळ्याचा आकार सहज येत असेल हाताने तर तुम्ही देऊ शकता, हे मार्किंग करायची गरज नाही. तर आता ज्यांना येत नाही गळ्याचा आकार द्यायला तर त्यांच्यासाठी काय करायचंय, त्यांनी काय करायचंय, हा जो बॉक्स आहे तर ह्याचा आधी सेंटर काढायचा आहे. ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि या सेंटर पासून ह्या सेंटरचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. काय केलं मी, ह्या रेषेचा सेंटर काढला आणि ह्या सेंटरचा पण मी खालच्या बाजूने सेंटर काढला. तर आता हे जे मार्किंग केलेलं आहे तर ते आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचं आहे अशा पद्धतीनं. आणि ही जी क्रॉस लाईन आहे तर या क्रॉस लाईन वरती ह्या क्रॉस लाईनचा पण आपल्याला सेंटर काढायचा आहे. मी असा टेप फोल्ड करणार आहे आणि या लाईनचा पण मी सेंटर काढणार आहे. आणि आता ह्या सेंटर पासून मी असा शेप देणार आहे. ह्या लाईन पासून थोडंसं वरती येणार आहे अशा प्रकारे आणि ह्या लाईन पासून थोडंसं खाली. आणि ही जे आकार आहे तर ते ह्या पॉइंटला न जोडता आपल्याला थोडंसं अलीकडे जोडायचं आहे. अशा प्रकारे आधी मी डॉट डॉट देऊन आकार काढून घेत आहे आणि आता हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंट जवळ मॅच करायचा आहे अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे मी अगोदर डॉट डॉट देऊन आकार काढून घेतलाय आणि आता मग नंतर मी त्याला शेप देणार आहे हाताने. तर अशा प्रकारे माझा स्वीट हार्ट गळ्याचा आकार आहे तो झालेला आहे कंप्लीट. तर या ठिकाणी आपलं वरच्या बाजूचं सगळं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. आता आपण इथून खालचं मार्किंग म्हणजेच कमरेचा वेस्ट डाट आणि आर्म होल डाट आता शिकणार आहोत आपण. सगळ्यात आधी आपल्याला अपेक्स टू अपेक्सचं जे मार्किंग आहे आपलं माप आहे तर त्याचा अर्ध करायचा आहे आपल्याला. बघा अपेक्स ते अपेक्सचं मार्किंग आहे आपलं 7.5 इंच. तर इथं तुम्हाला तुमचं मार्किंग घ्यायचंय
तर 7.5 इंच आहे, तर 7.5 इंच त्याचं अर्ध करायचंय मला. तर 7.5 इंचाचा अर्ध होते, 7 इंचाचा अर्ध होते 3.75 आणि ते 3.75 मला ह्या मार्किंग पासून पुढच्या बाजूला मार्किंग करायचं. तर मी कसा टेप ठेवणार, 3.75 इथं मॅच, इथं ह्या लाईन वरती मी पकडणार आहे आणि इथून पुढे मी 3.75 वरती मार्किंग करणार आहे. आता हे 3.75चं मार्किंग झाल्यानंतर मला त्याच्यातून पण अर्धा इंच वजा करायचंय. तर मी 3.75 मधून अर्धा इंच वजा करणार. अर्धा इंच वजा करणार म्हणजे किती लाईन, 1 2 3 4 लाईन वजा करणार. तर किती आलं, 3.25 आलं. तर 3.25 म्हणजे 3.25. तर हे 3.25 मी खालच्या लाईनवर टाकणार. तर सेम ह्या प्रकारे 3.25 म्हणजे 3च्या वर 2 रेषा इथं ठेवणार आणि समोरच्या लाईनवरती मी मार्किंग करणार. तर अशा प्रकारे हे 2 मार्किंग मी केलेले आहेत. वेस्ट डार्टसाठी आपल्याकडे एक चार्ट आहे, तर ह्या चार्टचं पण तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे, कारण इथून पुढच्या सगळ्या ब्लाऊजमध्ये आपल्याला कमरेचा टक्स जो आहे तो ह्या चार्ट मधलाच बघून काढायचा आहे. तर बघा, वेस्ट डार्ट जर हा चार्ट कसा वाचायचा, जर तुमची छाती 28 पासून 35.75 पर्यंत असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे. तुमची चेस्ट 36 पासून 44.75 असेल तर तुम्हाला 3 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे आणि 45 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 3.5 इंचाचा टक्स घ्यावा लागणार आहे. तर आता या ठिकाणी माझी चेस्ट आहे 34.5. 34.5 म्हणल्यावर माझी पहिल्या लाईन मध्ये येते. 28 ते 35च्या आत आहे म्हणून माझी पहिल्या लाईन मध्ये येते. तर म्हणजे मला कितीचं मार्किंग करावं लागेल, 2.5 इंचाचं मार्किंग करावं लागेल. तर हे 2.5 इंचाचं मार्किंग आपल्याला ह्या पॉइंट पासून पुढच्या बाजूला करायचंय. तर बघा, 2.5 इंचाचं मार्किंग करणार आहे मी आता. इथून पुढे 2.5 इंचाचं मार्किंग केलं. आता हा पॉइंट ह्या पॉइंटला जोडणार आहे आणि हा पॉइंट अपेक्स पॉइंटला जोडणार आहे. अशा प्रकारे आपण टक्सचं मार्किंग केलेलं आहे. तर आता ह्या टक्सला आपण शेप देऊयात, म्हणजे त्याला थोडासा आकार देऊयात. तर आकार देण्यासाठी काय करायचं, ही जी आपली बाहेरची लाईन आहे, तर ह्या लाईनचा आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर ह्या लाईनचा सेंटर काढते आणि त्या सेंटरचा पण आपल्याला सेंटर काढायचं आहे, म्हणजे मी त्यालाच फोल्ड करणार आहे परत एकदा. आणि आता हा पॉइंट आणि हा पॉइंट याचा पण आपल्याला सेंटर काढायचं आहे. अशा प्रकारे. तर बघा, ह्या लाईन मध्ये मी काय केलंय, ह्या लाईनचा सेंटर काढला, परत याचा पण सेंटर काढला आणि इथून याचा पण सेंटर काढला. तर सगळ्यात आधी खालच्या बाजूने पहिला जो पॉइंट येतो आपला, तर ह्या पॉइंटवरती आपल्याला अर्धा इंच ह्या पॉइंटवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे. अशा प्रकारे कुठलीही आपली मोठी लाईन जी आहे तर ती आपल्याला ह्या स्ट्रेट लाईनला अशी मॅच करायची, अशी मॅच झाली पाहिजे. असा टेप ठेवायचा नाही, कारण बघा ही स्ट्रेट लाईन आणि ही लाईन मॅच होत नाही. अशा प्रकारे टेप ठेवून असं मॅच करायचंय आणि बाहेरच्या बाजूनी अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा पॉइंट जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सेम तसाच टेप ठेवायचा आहे आणि 0.25 मार्किंग इथं करायचंय आणि ह्या पॉइंटला काहीच करायचं नाहीये. तर आता हे जे मार्किंग आपण केलंय तर त्याला आपल्याला हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे आणि हा पॉइंट आपल्याला या पॉइंटला आणि हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला जोडायचा आहे. तर अशा प्रकारे हे पॉइंट जोडल्याच्या नंतर आपल्याला इथं थोडंसं आपण आतल्या बाजूने एक लाईन एवढं नॉर्मल थोडंसं आतल्या बाजूने येऊन आपल्याला इथं गोल शेप द्यायचा आहे. आणि जर तुमचं इथं पण टोक तयार होत असेल तर त्या टोकाला पण तुम्हाला इथं गोल आकार द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं टक्सचा आकार देऊन घेतलेला आहे. तर हा आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला मोजायचा आहे की आपल्या दोन्ही टक्सच्या लाईन ज्या आहेत ते सेम आहेत का. तर कशा मोजायच्या, तर आपल्याला ह्या पॉइंट पासून अगोदर ही लाईन मोजायची. किती आहे माझी, 6.5 इंच आहे. तर मी चेक करणार की माझी ही 6.5 इंच आहे, कुठपर्यंत येते 6.5 इंच. तर त्यासाठी मी इथं टोकाला टेप ठेवणार आणि जसा जसा आपला आकार जातोय तसा तसा मी टेप फिरवणार. आणि जिथं 6.5 इंच येत आहे तर तिथं मी मार्किंग करणार. बघा इथं 6.5 आलेलं आहे तर मी 6.5 वरती इथं मी मार्किंग करते.
तर आता हे 6.5चं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मोजायचं हे किती राहिले आपलं शिल्लक खाली. तर या ठिकाणी माझं अर्धा इंच शिल्लक राहिलेलं आहे. तर आता बघा हा टक्स मोजून झाल्याच्या नंतर आपल्याला इथं वेस्टचं म्हणजेच कमरेचं मार्किंग करायचंय. तर ते कमरेचं मार्किंग कसं करायचं, तर सगळ्यात आधी म्हणजे कमरेचा चौथा भाग करायचा आहे. तर कमर किती आहे माझी 28 आहे. तर 28चा चौथा भाग करायचा आहे म्हणजे 28ला मी 2दा फोल्ड करणार. बघा 1 2 3 4 म्हणजे आपण कमरेचा चौथा भाग केला. आणि आता मी चेक करणार 1 पासून कुठं माझा टेप फोल्ड झालाय तो. त्या ठिकाणी 7 वरती माझा टेप फोल्ड झालाय. तर हे 7 इंच मार्किंग मी इथून बंद बाजूकडून 7 इंचावर मार्किंग करणार. त्याच्यानंतर आपल्याला तुमचा इथं जो टक्स आहे, आता इथं माझा टक्स 2.5 इंचाचा आलाय म्हणून मी ह्या पॉइंटच्या पुढे 2.5 इंच मार्किंग करणार. जर तुमचा इथला टक्स 3 इंचाचा असेल तर तुम्हाला या पॉइंटच्या पुढे तुम्हाला 3 इंच मार्किंग करायचंय. आणि 3.5 इंचाचा असेल तर तुम्हाला या पॉइंटच्या पुढे 3.5 इंचाचं मार्किंग करायचंय. तर आता हे 2.5 इंचाचं मार्किंग केल्याच्या नंतर तिथून पुढे मला शिलाई मार्जिन ठेवायचंय. तर इथं जेवढं शिलाई मार्जिन ठेवलंय 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलंय आपण इथं. तर सेम तेवढंच मार्जिन आपल्याला इथं पण ठेवायचंय. तर मी त्याच्या पुढे 1.5 इंचाचं मार्किंग करणार. आणि ह्या दोन लाईन मॅच करून लाईन ओढून घेणार. त्या ठिकाणी आता एवढं मार्किंग झाल्यानंतर आपण हे मोजलं होतं इथून एवढं किती राहिले आपलं. तर इथून एवढं अंतर आपलं अर्धा इंच आहे. ह्या पॉइंट पासून फिटिंगच्या लाईन पर्यंत आपलं अंतर जे आहे ते अर्धा इंच आहे. तर हे अर्धा इंच आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी पण ह्या खालच्या लाईन पासून वरती अर्धा इंच मोजून मार्किंग करायचंय. अर्धा इंच. आणि ही जी आपली चेस्ट लाईन आहे तर तिथून खाली अर्धा इंच मार्किंग करायचंय. बघा इथं जेवढं आलंय तेवढंच आपल्याला इथं आणि इथं मार्किंग करायचंय. आणि नंतर इथं जेवढं आलंय तर त्याचा डबल करून आपल्याला ह्या फिटिंगच्या बाजूला मार्किंग करायचंय. ह्या फिटिंगच्या बाजूला बाहेरच्या बाजूला. तर आपल्या इथं अर्धा इंच आलंय म्हणून त्याचं डबल किती होतंय 1 इंच होतंय. तर ते 1 इंच आपल्याला ह्या रेषेवरती करायचंय. खालून वरती मोजायचंय 1 इंच. बघा तुमचं इथं जेवढं अंतर आलंय तर त्याचं तुम्हाला डबल करायचंय आणि ह्या लाईन पासून वरती मार्किंग करायचंय. तर आता हे सगळे पॉइंट आपण जोडून घेऊ. तर हा पॉइंट ह्या लाईनला असं मॅच करायचं आणि लाईन जी आहे ती आपली बाहेर जाऊ द्यायची. त्याच्यानंतर हा पॉइंट आपल्याला ह्या पॉइंटला मॅच करायचा आहे. आणि हा जो पॉइंट आहे तर तो पॉइंटची लाईन कशी ओढायची आपल्याला बघा. ही जी आपली बाहेरची फिटिंग लाईन आहे तर तिथं आपल्याला अशी पट्टी ठेवायची आहे. आणि अशी पट्टी ठेवून आपल्याला चेक करायचं ही जी पट्टी जी आहे ती आपली ह्या लाईनला मॅच होतीये का, अशी सरळ लागते का. तुमची पट्टी ह्या बाजूने क्रॉस गेली, अशी क्रॉस जात असेल तर जाऊ द्या. पण ही परफेक्ट ह्या लाईनला अशी उभी मॅच झाली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला पट्टी ठेवायची आणि इथं आपल्याला लाईन ओढून घ्यायची अशी आडवी. तर या ठिकाणी आपला खालचा जो वेस्ट डाटा आहे कमरेचा जो टक्सा आहे तर तो कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथं आर्म होल मध्ये क्रीज येऊ नये म्हणजे मोंड्यामध्ये आपल्या ज्या काखेमध्ये ज्या घड्या पडतात क्रीज येतात तर त्या होऊ नयेत म्हणून आपल्याला इथे एक टक्स घ्यायचा असतो छोटा. तर तो कसा घ्यायचा तो बघूयात आता आपण. तर त्याच्यासाठी काय करायचंय, हा जो आपला कमरेचा टक्सा आहे तर त्याचा अर्धा आपला आर्म होलचा मोंड्याचा टक्स असतो. तर माझा 2.5 इंचाचा आहे तर 2.5 इंचाचा अर्ध किती होते, 2.5 इंचाचा अर्ध होते 1.25 इंच म्हणजे 1.25. तुमचा 3 इंचाचा असेल तर तुमचा 3 इंचाचं अर्ध 1.5 इंच. 3.5 इंचाचा असेल तुमचा तर 1.75 म्हणजे 3.5 इंचाचा अर्ध करायचंय तुम्हाला. आणि तुम्हाला इथला आर्म होलचा टक्स 3.5 इंचाचा अर्धा म्हणजे इथला जो टक्स आहे तुमचा तर त्याचा अर्ध करून आपल्याला इथं मार्किंग करायचं असते. तर आता माझं इथं 2.5 इंच आहे तर 2.5 इंचाचा अर्ध किती होते 1.25. तर 1.25 म्हणजे 1 च्या वर 2 लाईन 1 आणि 2. तर ह्या 2 लाईन वरती मी असं ते तर मी या चेस्ट लाईन वरती ठेवणार आहे आणि असं सरळ 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 मॅच करणार आहे. आणि हे जे मार्किंग आहे 1.25 इंचाचं तर ते आपल्याला हा जो आपण मोंड्याचा आकार दिलेला आहे गोल, हा जो गोल आकार दिलाय ना तर त्या गोल आकारावरती लाईन ओढायची याचं मार्किंग करायचंय. आता हे मार्किंग केल्यानंतर
आपल्याला 1.25 इंचाचं म्हणजे इथून जेवढं मार्किंग केलंय आपण 1.25 इंचाचं त्याचं पण आपल्याला अर्ध करायचंय. तर एक अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन होते. तर त्या अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन मी ह्या पॉइंट पासून वरती मार्किंग करणार. अर्ध्या इंचाच्या वर एक लाईन म्हणजे इथं आलं. तर हे मार्किंग झालेलं हे जे आपलं मार्किंग आहे तर ह्या पॉइंटला जोडायचं, अपेक्स पॉइंटला जोडायचं. ह्या लाईनला जोडायचंय. आता हे जोडल्यानंतर आपल्याला इथं हा जो आर्म होलचा मोंड्याचा आपण गोल आकार दिलाय ना तर तिथून खाली अर्ध्या इंचावर मार्किंग करायचंय. असं मी छोटे छोटे डॉट देऊन अर्ध्या इंचावर इथून खाली अर्ध्या इंच मोजून मार्किंग केले. आता तिथं मला हा जो टक्स आहे तर त्याचा अर्ध म्हणजे 1.25 इंच, तर ते असं आडवं 1.25 इंच मोजायचंय. 1 इंचाच्या वर 2 लाईन आणि तिथं मार्किंग करायचंय. जिथं मी डॉट डॉट लाईन ओढलेत ना तर त्या डॉट डॉट जवळच आपल्याला मोजायचंय आणि अपेक्स पॉइंटला जोडायचंय. आणि ही लाईन थोडीशी आपली मोंड्याच्या आकाराच्या बाहेर जाऊ द्यायची. आता काय करायचंय आपल्याला, ही जेवढी लाईन आहे तेवढीच ही आहे का मोजायची. तर ही किती लाईन आहे माझी 5.5 आहे. तर ही पण लाईन माझी 5.5च पाहिजे. तर मी ह्या लाईन वरती पण 5.5 वरती मार्किंग करणार. बघा या ठिकाणी आले आपलं 5.5. तर आता हे 5.5 आले, हे मार्किंग आपल्याला इथून सरळ अशी एक रेष ओढायची ह्या खालच्या रेषेवरती. तर मी या पॉइंट जवळ अशी पट्टी ठेवणार आणि बघणार. बघा या ठिकाणी ही माझी पट्टी मॅच होते का, इथं कमी अंतर आहे इथं जास्त अंतर आहे. तर मी ते सारखं करून घेणार, एकसारखं अंतर राहिलं पाहिजे आपलं. तर आता बघा हे सगळीकडून अंतर जे आहे आपलं ते सारखं राहिले म्हणजे आपण पट्टी व्यवस्थित पकडली. जर तुम्ही जर अशा प्रकारे पट्टी ठेवली ह्या पॉइंट पासून खाली अशी सरळ, तर तुम्ही इथं बघू शकता इथं थोडं अंतर आहे इथं जास्त अंतर आहे. तर हे चुकीचं होतंय. तर सरळ कसं करायचंय, अशा प्रकारे पट्टी फिरवून ही पट्टी आपल्याला क्रॉसच ठेवायची, पण ह्या लाईनला आपल्या मॅच झाली पाहिजे. बाहेरच्या लाईनला सगळीकडे सारखं अंतर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने पट्टी ठेवून या ठिकाणी मी इथं सरळ रेष ओढते छोटीशी. तर आता ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत, खालच्या पॉइंट पर्यंत इथून आपल्याला असाच आकार द्यायचा आहे, गोल आकार द्यायचा आहे मुंड्याचा. तर तो कसा द्यायचा, तर त्याच्यासाठी पण फ्रेंच कर्व वापरायचा. ज्यावेळेस आपल्याला मोठा आकार द्यायचा असतो त्यावेळेस हा मोठा शेप वापरायचा. छोटा आकार द्यायचा तर त्यावेळेस हा छोटा शेप वापरायचा. आता या ठिकाणी आपल्याला छोटाच आकार द्यायचा आहे म्हणून मी छोटा शेप वापरते आणि या ठिकाणी असा गोल आकार देऊन घेते. बघा हा आपण इथं गोल आकार देऊन घेतलाय. तर अशा प्रकारे आपला हा जो मोंड्यातला आर्म होलचा टक्स आहे तर तो पण तयार आहे. आधी आपली जी शोल्डर आहे ही शोल्डर थोडीशी आपली क्रॉस राहते पुढची. तर ती क्रॉस कशी करायची, तर ह्या पॉइंट पासून 0.25 आपल्याला खाली यायचंय. तर हे सगळ्यांना कंपल्सरी आहे. तुमचा गळा किती असू द्या, साईज किती असू द्या, तर सगळ्यांनी कंपल्सरी इथून खाली 0.25 मार्किंग करायचंय आणि हे मार्किंग ह्या मार्किंगला जोडायचंय. क्रॉस मध्ये म्हणजे जी आपली शोल्डर जी आहे ती थोडीशी क्रॉस होते. आता ह्या पार्टचं आपण कटिंग करूयात. क्रॉस लाईन आहे तिथून सुरुवात करणार आहे कटिंग करायला. त्याच्यानंतर इकडच्या पॉइंटला पूर्ण मायनस केलं. त्याच्यानंतर आपल्याला बाहेरची फिटिंग लाईन आणि हा जो मोंडा आहे तर तो सध्या तर आपल्याला असा रफच कट करायचा बाहेरच्या बाजूने. अशा प्रकारे. आता त्याच्यानंतर आपण गळा कट करून घेऊ. आणि पूर्ण ही जी आपली खालची क्रॉस लाईन आपण लास्टला ओढली तर ती क्रॉस लाईन पासून कट करायचंय. आता एवढं सगळं कट झाल्यानंतर आपल्याला हा टक्स कट करायचा आहे. हा पूर्ण टक्स कट करायचा आहे. अशा प्रकारे आपण हा टक्स कट केलेला आहे. हा जो आर्म होलचा जो टक्स आहे तर त्याला आपल्याला मायनस करायचा आहे. म्हणजे हा जो टक्स आपला टक्स फक्त कपड्यावरती एकच दिसणार आहे हा वाला. तर हा जो टक्स आहे तो आपला कपड्यावरती दिसणार नाही, त्याला आपण पेपरवरतीच मायनस करणार आहोत. तर तो कसा करायचा, तर सगळ्यात आधी ही जी वरची लाईन आहे तर त्या वरच्या लाईनला आपल्याला असं पकडायचं आहे, असं फोल्ड करायचंय
असं फोल्ड करायचंय आणि ते ह्या पॉइंटला जोडायचंय, असं 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 उचलून ह्या पॉइंट जवळ जोडायचंय. तर तुम्ही बघू शकता हा जो आपण नवीन शेप दिलेला आहे ना मोंड्याचा, तर तो असा जॉईंट होतो, असा नवीन शेप तयार होतो आपला. आणि आता हे अशा प्रकारे मायनस केल्यावर आपल्याला इथे एक इथं तुम्ही टाचणी पण लावू शकता किंवा सेलो टेपने चिकटवून पण ठेवू शकता. मायनस केल्यानंतर आपल्याला हा नवीन जो आकार तयार झालेला आहे आपला मोंड्याचा, तर तो कट करायचा आहे आता. तर या ठिकाणी आपला हा पुढचा भाग जो आहे तो कंप्लीट कटिंग करून तयार आहे आपला. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूया. आपल्या ब्लाऊजचे दोन्ही गळे डीप असतात, तर त्यावेळेस आपल्याला चेस्ट लाईन पासून खाली 1 लाईनचंच अंतर ठेवायचंय, 1 लाईनचंच मार्किंग करायचंय. 1 लाईन म्हणजे टेपवरची फक्त 1 लाईन, 1 लाईनचं मार्किंग करायचंय. आणि हा जो चार्ट आहे, पुढचा पार्ट आहे, तर त्या पार्टला आपल्याला 1 लाईनच्या मार्किंग जवळ आपल्याला मॅच करायचंय. आणि ही जी साईडची फिटिंग आहे तर ती पण आपल्याला अशी मॅच करायची आपल्या खालच्या फिटिंगला. हा पार्ट आपल्याला जसा, हा पार्टचा आकार जसा जातोय तसा जाऊ द्यायचा आहे. आपल्याला फक्त ही फिटिंग लाईन मॅच करायची. जातोय तसा वरच्या बाजूने पण आखून घ्यायचा आहे. हा जो जसा आकार जातोय तसा आकार आपल्याला खालच्या बाजूने पण आखून घ्यायचा आहे. आणि हे 2 लाईन आखून झाल्यानंतर हा पार्ट आपल्याला उचलायचा आहे. तर आता हा जो मोंड्याचा आकार आहे तर तो ह्या लाईनला आपल्याला मॅच करायचा आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या खालच्या लाईन पासून ते ह्या पॉइंट पर्यंतचं जेवढं अंतर आहे तेवढं मोजायचंय आपल्याला. किती आहे? 1 इंच आहे. तर हे जेवढं अंतर आहे तर ते सेम तेवढंच अंतर आपल्याला ह्या बाजूने ठेवायचंय. ह्या बाजूने ठेवायचंय आणि इथे एक सरळ लाईन ओढायची. तर बघा आता आपण चेक करूत आपली उंची किती होते ब्लाऊजची. आता ही लाईन ओढली आपण, ही लाईन ओढल्याच्या नंतर आपण उंची चेक करूत आपली पाठीमागची. तर पाठीमागची उंची माझी इथं 14 इंच होते, बरोबर आहे. मग आपल्याला 13 इंच पाहिजे, तर शिवून आपली 13 इंच होते. जर समजा तुमची कमी होत असेल अर्धा इंच 1 इंच तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. कारण ज्यावेळेस आपला गळा जो आहे तो डीप असतो ना, तर त्यावेळेस ब्लाऊजची जी हाईट आहे ती आपोआप ऍडजस्ट होते. कारण इथं जे मध्ये जे आपल्या घड्या पडणार असतात ना, तर ते आपण ह्या साईडनं मायनस केलेत. त्याच्यामुळे ही जी उंची आहे आपली कटिंग करताना कमी येते, पण अंगात घातल्याच्या नंतर आपल्याला एकदम परफेक्ट बसते. जिथं आपल्याला उंची पाहिजे तिथंच बसते. त्यामुळे जरी तुमची इथं उंची मोजल्यानंतर तुमची कमी जरी येत असेल उंची 1 इंच अर्धा इंच तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर ज्यांना ही उंची जास्त होत असेल तर त्यांनी ह्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा इंच 1.75 वरती पण येऊ शकते आणि ती ह्या क्रॉस लाईनला आपण जोडू शकतो. तिथून आपण सरळ लाईन ओढू शकतो. अशा प्रकारे पाठीमागच्या भागाचं पण मार्किंग आपलं तयार आहे. आता आपण ह्याला कट करूयात. भाग आणि पुढचा भाग, तर डीप नेकचे दोन्ही भाग आपले तयार आहेत या ठिकाणी. आता आपण या ब्लाऊजला स्लीव म्हणजेच बाही पण बसवणार आहोत. तर बाहीचं कटिंग कसं करायचं तर याच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत, पुढचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये आपण स्लीवचं मार्किंग कसं करायचं, बाहीची कटिंग कशी करायची, त्यामध्ये आपण शॉर्ट स्लीव आणि कोपऱ्यापर्यंत एल्बो स्लीव ह्या 2 बाह्यांचं कटिंग शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे बाहीचं पुढचा पार्ट मागचा पार्ट ह्या सगळ्यांचा आपण ब्लाऊज शिवायचा कसा ते शिकणार आहोत. तर हे सगळं, तर संपूर्ण शिवण क्लास जर तुम्हाला शिकायचा असेल तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून व्हिडिओज बघायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळे मार्किंग हे पुढे पुढे जसं जसं तुम्ही पुढचं ब्लाऊज शिकत जाल तसं तसं तुम्हाला सगळे मार्किंग हे सोपे वाटत जाणार आहेत. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून जर तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर. आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं, प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला कमीत कमी 5 वेळा तरी रिव्हिजन करायचं आहे. त्यामुळे काय होईल, तुमचं जे बरेचसे मार्किंग जे आहे ते तुमच्या आपोआप पाठ होऊन जातील आणि तुम्हाला जे नवीन मार्किंग आहे ते आठवण्यासाठी, समजण्यासाठी सोपं होईल. तर मी शिकवलेलं तुम्हाला समजत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथून पुढे अजून खूप छान छान ब्लाऊज शिकणार आहोत. कॉलरचे सगळ्या प्रकारच्या कॉलर, वेस्टर्नमध्ये पण आपण अगदी फॅन्सी पॅटर्नचे सगळे ब्लाऊज आपण शिकणार आहोत. तसेच ड्रेस, ब्लाऊज सगळं काही आपण शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आणि जर काही समजत नसेल, व्हिडिओ खूप मोठे होत असतील
किंवा छोटे होत असतील, सावकाश होत असतील किंवा फास्ट होत असतील तरी पण तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. आणि जो पॉईंट तुम्हाला समजलेला नाही तो पण तुम्हाला मला कमेंटमध्ये विचारायचा आहे, तुमच्या अडचणी सगळ्या.